तारा फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत कर्क राशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे. त्यासाठी डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा, जेणेकरून मी केलेलं प्रिडिक्शन तुमच्या बाबतीत खरं होईल. त्यासाठी तुम्हाला तुमची समजा मून साईन कर्क असेल किंवा सन साईन कर्क असेल तरी हे रिडिंग तुम्ही बघू शकता. आता आपण बघणार आहोत तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहात. पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असणार आहात की निगेटिव्ह एनर्जीमध्ये असणार आहात. कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये कर्क राशी असणार आहात ते बघणार आहोत. ओके, नाईट ऑफ कप्स. आता हे जनरल रीडिंग आहे. प्रत्येकाची सिच्युएशन डेफिनेटली वेगवेगळी आहे. तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली या महिन्यात तुमचा प्रवास असेल. ओके, या महिन्यात लॉंग डिस्टन्सवाले भेटणार आहात, प्लॅन होतील. जे तुम्ही फॅमिलीला भेटायला जाल, आईला भेटायला जाल, माहेरी जाल, सासरी जाल, जे लॉंग डिस्टन्सवाले ते प्रवास आहे, आपल्या माणसांना भेटायला जाल. ओके, आणि काहींची तर लहानपणी जी स्वप्न रंगवली असतात ना आपण, की यार मोठेपणी मला हे व्हायचं होतं, मला हे करायचं होतं, समथिंग अशा 3-4 ड्रीम्सपैकी एक ड्रीमचं पाऊल तुम्ही या महिन्यात उचलू शकता. ओके, त्याच्यासाठी एनर्जी रेडी आहे तुमची स्वतःची. तुम्हाला प्रपोज येतील, तुम्हाला समोरून. मग ते नोकरीसाठी पण येऊ शकतात, स्थळं येऊ शकतात, किंवा सिंगल असतील तर प्रेमासाठी पण असू शकतं. काही लोक तुमच्याकडे पार्टनरशिप करूया या हेतूने पण येतील. बिझनेससाठी बिझनेस ऑफर करतील. तर थोडीशी अशी एनर्जी असणार आहे तुमची. ओके, आणि तुम्हाला स्वतःला असं फ्रीडम हवं आहे, थोडंसं फ्रीडम. ओके, त्या फ्रीडमच्या ह्याच्यामध्ये राहणार आहात. ओके, तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा येणार आहे कर्क राशी बघूया. कोणती ऊर्जा येणार आहे तुमच्याकडे. माइंड फ्रेश होण्यासाठी तुम्ही भेटायला जाल. ज्या स्टक सिच्युएशनमधून तिथून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, काही 15 दिवसासाठी का होईना तुम्हाला जायचं आहे, अशा एनर्जीमध्ये असणार आहात. तर तुमच्याकडे कोणती एनर्जी येणार आहे बघूया ऑगस्ट महिन्यात. वाव, द मॅजिशियन. तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही करू शकता, अचीव करू शकतात. ओके, जे मॅनिफेस्ट कर, मी तुम्हाला म्हटलं ना, लहानपणीपासून तुम्ही जे ड्रीम ठरवलं असेल, लहानपणी कशाला, आत्ताही तुम्ही जर काय ठरवलं असेल तरी एनर्जी तुम्हाला देते, तो चान्स देतोय की तुम्ही करा, तुम्ही पाऊल उचला त्यावर. कोणाला बिझनेस करायचा आहे, कोणाला नोकरी करायची आहे, जे नवीन करायचं आहे, म्हणजे नवीन कल्पना. ऑलरेडी तुम्ही जे काय करता ते मी म्हणत नाही आहे. कोणाला जिम जॉईन करायचं आहे, कोणाला योगा जॉईन करायचं आहे, नवीन स्वतःला काहीतरी स्वतःसाठी काही करायची इच्छा असेल तर तुम्ही त्यावर पाऊल उचलू शकता. ओके, त्यासाठी संधी युनिवर्सकडनं येणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही ते करू शकाल. त्या स्पिरिटमध्ये असणार आहात तुम्ही, त्या एनर्जीमध्ये असणार आहात. ओके, तर तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगते बघूया. तुमचं अंतर्मन काय सांगते बघूया. द मॅजिशियन. वाव, कर्क राशी, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जे हवं ते मिळणार आहे कर्क राशी तुम्हाला. ज्यांना जे स्टक सिच्युएशनमध्ये, ज्यांना नवऱ्याचा त्रास होतोय, बायकोचा त्रास होतोय, तुम्हाला तिथून बाहेर पडायचंय, तुम्हाला ती संधी भेटणार. योग्य संधी, योग्य मार्ग तुम्हाला. मॅजिशियन कोण असतं? जादूगर. आणि जादूगर तर जादूच दाखवतो, चमत्कार. आणि युनिवर्स ती संधी प्रॉपर मिरर, म्हणजे युनिवर्सकडे तुम्ही जे संदेश देणार ते तुम्हाला मिळणार आहे. तर नवसही देखील काही काहींची पूर्ण होणार आहेत. तुम्ही जर या महिन्यात नवस घेतला ना, सुंदर होणारच. मिरर आहे ना, अंतर्मनात पण तेच आहे आणि युनिवर्स पण तेच देते. तथास्तु म्हणतोय.
ज्यांना बेबी प्लॅनिंग्स करायचे, पैसे श्रीमंत व्हायचं, स्वतःचं घर घ्यायचं, स्वतःची गाडी घ्यायची आहे, मी आधीच म्हटलं की त्याची पहिली स्टेप, मी असं नाही म्हटलं की ऑगस्ट महिन्यात तुम्हाला कार हवी, लगेच जादूची छडी आणि लगेच दारात गाडी आली, मी असं म्हणतच नाही आहे. फर्स्ट स्टेप, घोडा कसा फर्स्ट स्टेप टाकतोय, तर फर्स्ट स्टेप राहणार आहे, पहिलं पाऊल, पहिली पायरी त्या गोष्टीची, त्या ड्रीमची. ओके, तर तुमचं पास्ट एनर्जी बघूया. तुम्हाला तुमचा एक्स परत हवा असेल तेही तुम्ही मिळवू शकता मॅनिफेस्ट टेक्निकने. डेफिनेटली मॅनिफेस्ट टेक्निक तुम्ही यूज केला, यूट्यूबवर बरेच तुम्हाला मिळून जातील. तुमचं इंट्युशन जिथे सांगते ते तुम्ही उचला आणि करा. पण मॅनिफेस्ट टेक्निक एकावी एकच करायची असते, 10 नाही, नाही तर ब्लॉकेजेस निर्माण होतात. नाही तर एक गोष्ट 3 वेळा 3 दिवस करायची, मग लगेच दुसरं ऐकून दुसरं करायचं, अशाने नाही मॅनिफेस्ट कम्प्लीट होत. मॅनिफेस्ट म्हणजे काय, तुम्ही एखादी टेक्निक करताय, मग ती केल्यानंतर युनिवर्सवर सरेंडर व्हायचं असतं, सोडून द्यायचं असतं. आता एखादं आपण हॉटेलमध्ये गेलो आणि वेटरला ऑर्डर दिली की थांबतो ना, की वेटर आणून देणार, की वेटरला सांगतो अरे वेटर जरा आणून द्या म्हणून, नाही ना. रिमाइंडर देतो का वेटरला आपण सारखं सारखं, नाही ना, थांबतो, आणून देणार हा विश्वास असतो. तोच विश्वास तुम्हाला मॅनिफेस्ट टेक्निकवर वापरायचा आहे. ठीक आहे, तुमची पास्ट एनर्जी बघूया. तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार ऑगस्ट महिन्यात. तुम्ही मॅनिफेस्ट टेक्निक डेफिनेटली यूज करा, जी इच्छा हवी आहे ती पूर्ण होईल. मागच्या महिन्यामध्ये तुम्ही खूप चिडचिडे, एकदम रागात, पॅनिक एनर्जीमध्ये होतात. तुम्ही घेतलेले निर्णय देखील चुकले असावे, त्यामुळे घरात वादही झाले असावेत. पार्टनरमध्ये, तुमच्यामध्ये खूप हाय ॲसिडिटी, BP एकदम शूट झाला असेल, लो झाला असेल, आजार पण वाढलं असेल अचानक गेल्या महिन्यात. तर काही काहींना बाहेरची नजरबाधा पण लागली असावी. ओके, तर थोडीशी त्या एनर्जीमध्ये तुम्ही पास्टमध्ये होता. तर तुमची फ्युचर एनर्जी काय आहे बघूया. तुम्ही चुकीच्या पार्टनरमध्ये पास्टमध्ये होता, रॉंग कनेक्शनमध्ये होता, कार्मिक कनेक्शनमध्ये होता. ओके, तर फ्युचर एनर्जी काय आहे बघूया. वाव, 8 ऑफ पेंटिकल्स. स्टेप बाय स्टेप, जसं मी तुम्हाला म्हटलं, सगळ्या गोष्टी अचीव होणार, सगळ्या गोष्टी मिळणार स्टेप बाय स्टेप. डॉक्टरनी सांगितलं या पद्धतीने करा तर त्या पद्धतीने करा, स्टेप बाय स्टेप. सगळं पॉसिबल आहे तुमच्या लाईफमध्ये, काही नाही असं नाही. नेगेटिव्ह राहू नका, तसं पण तुम्ही नेगेटिव्ह नाहीच आहात, पॉझिटिव्ह आहात तर पॉझिटिव्हच राहा. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. कॉन्फिडन्स चांगला असतो, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. ओके, तर ह्याच्यावर युनिवर्सचा काय संदेश आहे बघूया. ओके, कर्क राशी, कर्क राशीला युनिवर्सचा काय संदेश आहे. 6 ऑफ पेंटिकल्स, व्हेरी नाईस. कसं आहे ना, देव द्यायला बसलाय तुम्हाला लिटरली. आता द मॅजिशियन पण आहे, 6 ऑफ पेंटिकल्स पण आहे. मकर राशीच्या ह्याच्यामध्ये पण हीच एनर्जी होती, सेम. तर तुमचं कदाचित कर्क आणि मकरचं युनियन होण्याची चान्सेस आहेत. ओके, तर अशा प्रकारची ही एनर्जी आहे. तुम्हाला देव सांगतोय की मी देतोय तुम्हाला, तू फक्त मॅनिफेस्ट कर. तू इच्छा धर, पण पॉझिटिव्ह इच्छा धर. एकावी एकच इच्छा धर, 10 नाही. आणि त्याच्यावर पूर्ण एनर्जी तुमची लावा, तर मग मात्र बघा काय चमत्कार होतो तुमच्या आयुष्यात. असा संदेश आहे युनिवर्सचा. तर अशा प्रकारे होतं हे कर्क राशीचं ऑगस्ट महिना. तर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा. ओके, थँक्यू सो मच, बाय.